बोला, काय किंमत आहे तुमच्या आबरूची? हो, काय बोलता माई साहेब? आणि पैशाने गेलेले आबरू थोडीच परत येणार आहे. मला काय वाटतं माई साहेब, परवाच्या दिवशी तुम्ही 100 जोडप्यांचं सामूहिक विवाह करणार आहेतच, है की नाही? तर 101 असा शुभ आकडा घ्यावा लग्नाचा, आणि 101वं लग्न म्हणजे तुमच्या तेज प्रतापरावांशी आमच्या वैदेहीशी लग्न लावून द्यावं. ए कुत्र्या, काय बोललास रे? काय बोललास? काय बोललास? परत बोल. जीभ हसवून ना हातात देईन परत हा शब्द काढला तर. लायकी आहे का रे तुझी? लायकी आहे का तुझी? कुत्र्यानं ना इमानदारी घराच्या बाहेर दाखवायची असते, घरात घुसायचा प्रयत्न करायचा नाही. काय आमच्या पोराला जावई बनवायला निघालास? कोण आहे तुझी पोरगी? आहे कोण? राजकुमारी आहे, हिमगौरी आहे, सिंड्रेला आहे? कोण आहे? कोणती? साहेब मी फक्त कुत्र्या, पायताण आहेस तू, पायताण. पायातच राहायचं. मला वाटलं 2-4 पैशाचं तुकडं तुझ्यावर फेकलं तर एक कुत्र जरा गप्प बसेल, विषय संपेल इकडेच. पण नाही, सासरं व्हायचंय तुला आमच्या मुलाचं. एवढी मोठी स्वप्न बघा. लायकीत राहायचं. ए कुत्र्या, जे करायचंय ते कर, आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जे काही करशील ते सरळ सरळ आमच्या विरोधात असेल. आमच्या विरोधात जाणाऱ्याचं आम्ही काय करतो हे तुला चांगलंच माहिती आहे. आजवर जो आम्हाला नडला त्याला आम्ही कितीदा गाडला. आता काय करू नका रे, सांगू तेव्हा करा. हड. थंडर, मला आत्ताच्या आत्ता हानकीवाडीला भेटायला जायचंय. माई साहेबांनी बाहेर पडू नका म्हणून सांगितलं. ते मला काय माहित नाही थंडर, तू काही कर, पण मला त्यांच्याकडे घेऊन जा. त्याच्यात ऐक की, आधीच जळ बसल्या, मग तुला आगीत फोपाटात जायचं कशाला? गैरसमज, लई मोठा गैरसमज झालाय थंडर त्यांचा. मला काही करून खरं काय ते त्यांना सांगायलाच लागल. हे प्रकरण झाल्यापासून तू गावात बाहेर पडले नाहीस. रमावतीत बसता उठता सगळ्यांच्या तोंडी फक्त एकच चर्चा चालू आहे. माझं ऐका, माई साहेबांचं हे इव्हेंट होईपर्यंत तुम्ही काही करू नका.
हे इव्हेंट होऊ दे, मग तुला काय करायचं ते कर, मी आहे की तुझ्या बरोबर. गुरु, लप कुठे लपायचे ते, परफेक्ट नियोजन करून तुझा खेळ नाही संपवणार, नाव नाही सांगणार हा तेज प्रताप मक्तेदार. धनाजीराव, इकडे इकडे या ना. अहो अक्कासाहेब, तुम्ही काय म्हणा होता मला ना, तर हे आतमध्ये या घरातल्या भिंतींना सुद्धा कान आहेत. घराच्या मागच्या बाजूला बैठक आहे, तिथं बोलूया. थांबा तिकडे. आता बोला. अहो अक्कासाहेब, काय कसला प्लॅन तुमचा? तुम्ही काय म्हणला होता की तुम्ही सांगता तसंच मी करायचं, बरोबर आहे ना? अहो मी तसंच केलं, तुम्ही सांगितलं तसं. काय झालं, सगळं मुसळ केरात. त्या माई साहेबांनी आतमध्ये माझी फार इज्जत काढली हो, म्हणजे माझा फार कचरा करून टाकला. आम्ही टाकलेलं तुकड्यावर जगणाऱ्या कुत्र्यापेक्षा बी कमी लायकी म्हणले तुमची. फार कचरा केला, वर धमकी बी दिली. आकासाहेब, माझा जीव जातोय, तुम्ही हसताय. तुम्हाला शिकार नाही दाखवली तर तुम्ही बाणपण मारलात. म्हणजे काय? पहिल्याच भेटीत माई समोर तेजा आणि वैदेहीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडणार तर ती काय वा चांगलंय असं म्हणून आनंदाने तुमचं कौतुक करणार आहे. हे समजा तुम्हीच तर मला. मीच सांगितलं होतं, पण आत्ताच बोला असं नव्हतं सांगितलं. मला माहितीये ना, या घडीला माईचं हेच उत्तर असणार आहे. नाहीये ती अशी तशी कुणालाही बदणार नाही. हे तुमचं म्हणणं झालं हो, पण घडलं ते समजा वेगळंच होतं. म्हणजे जे माझ्या डोक्यात शिजत होतं तेच वाढायला माई माझ्याकडे आल्या होत्या. हे समजा प्रकरण मिटवायचं, माई मला पैसे देत होत्या ना. म्हणजे मग हे लग्न, हे प्रस्ताव, हे भानगडीत नसते आल्या. तुम्ही म्हणताना तसं संधीचं सोनच केलं असतं मी, पण आता काय गेलं.